जय शिवराय. मल्चिंग या पेपरचा आपल्याला विशेष काय फायदा होतो आणि मल्चिंग टाकताना एक कलर सिल्वर आणि एक बाजू ब्लॅक असते, त्यापासूनही आपल्याला काय काय फायदे होतात याविषयीच आपण हा व्हिडिओ बनवतोय. शेतकरी बंधूंनो, तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आम्ही तुम्हाला विशेष नवीन नवीन व्हिडिओ देत राहू. शेतकरी बंधूंनो, मल्चिंग पेपर हा टेक्निकल ज्यावेळेस सायंटिस्ट लोकांनी बनवला तर त्याचं मुख्य कारण हेच होतं की जमिनीवर आच्छादन करणे, पण त्यासोबतच काही विशेष कारण होतं. कारण की सिल्वर कलर हा आपण नेहमी वरती टाकतो, कारण की सिल्वर कलर हा उष्णतेला प्रवृत्त करतो, म्हणजे तापमान संतुलित ठेवण्यासाठी सिल्वर कलर हा वरती करतो आपण. आणि ब्लॅक कलर खालच्या बाजूला यामुळे घेतो की जमिनीमध्ये जो काय बायोमास तयार होण्यासाठी ब्लॅक कलर खालून जर घेतला तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, मुळांची वाढ चांगली होते. त्यामुळं जमिनीमध्ये बायोमास तयार झाल्यामुळं नक्कीच आपल्या जमिनीतील सूक्ष्मजीवांना पोषक असं वातावरण त्या ठिकाणी राहतं. दुसरा विषय हा की आपण मल्चिंग टाकल्यानंतर शेतकरी सध्याच्या घडीला दोन पद्धतीनं मल्चिंग टाकताय. एक मल्चिंग मशीनच्या साहाय्याने टाकल्यानंतर त्या ठिकाणी सरळ अशी दोन्ही बाजूला माती पडते, आणि त्यानंतर एक पद्धत की शेतकरी हातानं टाकतात, ज्या ठिकाणी मातीचे असे छोटे छोटे झिगझॅग पद्धतीनं टाकले जातात. तर यामध्ये खूप काही शेतकरी मजुरांच्या मार्फत काम करताना त्या ठिकाणी मजूर साधारणतः 10-12 फुटाच्या अंतरानं टाकतात. त्या ठिकाणी कालच आम्ही एक शेतामध्ये बघितलं होतं, तर अक्षरशः मल्चिंग जर त्या शेतामध्ये वाऱ्याच्या साह्यानं सुद्धा ती उडून जाऊ शकते. तर या पद्धतीनं साधारणतः 5 फुटाच्या अंतरावर जर मल्चिंग दाबली तर व्यवस्थित तिचे वाऱ्याच्या मार्फत उडूनही जाणार नाही, आणि त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या मल्चिंग दाबल्या जाईल. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, मल्चिंगला होल पाडण्याच्या अगोदर आपण सुरुवातीला पाणी जर देऊन घेतलं तर मल्चिंगमध्ये जे काय एअर तयार होतो, त्यानंतर जर होल पाडले तर मल्चिंगमध्ये एअर तयार झालेला तो बाहेर निघेल आणि मल्चिंग ही मातीला चिपकून राहील, जेणेकरून मल्चिंगमध्ये हीट तयार होणार नाही. आणि रोप लागवडीनंतर जे काय सुरुवातीला रोपांची मर होते, तर जी हीट ज्या होलमधून बाहेर पडून रोपांची मर होते त्यामुळं मर होणार नाही. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, मल्चिंगला होल पाडण्याच्या अगोदर 3-4 तास पाणी देऊन घ्या, जेणेकरून मल्चिंगमधील एअर बाहेर पडून त्या ठिकाणी मल्चिंगमध्ये हवा न राहिल्यामुळं मल्चिंग मातीला चिपकल्यामुळं मर होणार नाही. दुसरा विषय असा की खूप काही शेतकरी मल्चिंग लागवडीनंतर मधील जे रोप लागवड केल्यानंतर गळा भरण्यासाठी गरम मातीचा वापर करतात. तर ह्या गरम मातीचा वापर न करता त्या ठिकाणी जर आपण होल पाडल्यानंतर गरम माती देऊन जर पाणी जर दिलं तर ती थंड होईल, आणि त्या ठिकाणी गळा भरलेला असेल त्या ठिकाणी रोप लागवड करा. जर तुम्हाला नंतर जर गळा भरायचा असेल रोप लागवडीनंतर, तर बेडच्या खाली अशा जी थंड माती असेल ती थंड माती काढून मल्चिंगचा